आणि सुरुवातीलाच एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे मुंबईत फेरीवाला संघटना आक्रमक झाली आहे। मुंबईत ठिकठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली आहे आणि त्यातच फेरीवाल्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते। त्यामुळे आता फेरीवाला संघटना आक्रमक झाली असून त्यांनी काळे कपडे घालून निषेध केला आहे आणि त्याच्या पाठोपाठ पोलीस धावतात। काय चित्र आहे? स्वतंत्र भारतामध्ये हे कोणतं चित्र आहे ते सुद्धा दादरमध्ये आमच्या मराठी माणसांच्या। दरम्यान आंदोलकांशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। आज गुढीपाडवा आहे आणि सर्व जे मराठी फेरीवाले आहेत ते आता रस्त्यावरती उतरले आणि आजच्या दिवशी ते निषेध नोंदवत आहेत। आपण बघतोय की सर्वांनी काळे शर्ट घातलेत, महिलांनी हातात काळ्या फिती घातलेल्या आहेत। 40 दिवसांपासून खरं तर जी फेरीवाला विरोधी जी मोहीम आहे त्यामुळं हे सर्व दादरचे फेरीवाले आहेत त्यांना बसू दिलं जात नाही। हे सर्व पात्र फेरीवाले आहेत। या ठिकाणी आज गुढीपाडवा आहे, सणाचा दिवस आहे, मराठी सण आहे, तो साजरा करायला सोडून तुम्ही तर रस्त्यावरती उतरलेला आहात, उपोषणाची घोषणा केली। आज आमचा हिंदूंचा, आज आमच्या मराठी माणसांचा, आज आमच्या छत्रपती शिवरायांचा सण आहे आणि या सणाच्या दिवशी दुर्दैवाने या सगळ्या फेरीवाल्यांना काळे कपडे घालावे लागतात। कारण मुंबईमध्ये 50,000 मराठी फेरीवाले आहेत। कोणी वडापाव, कोणी भाजी विकतं, कोणी पोळी भाजी केंद्र चालवतं। तिकडून पालघरमधून महिला येतात रोज सकाळी आणि इथे येऊन भाजी विकतात, शेतकरी आहेत त्या। आणि हे असं असताना संपूर्ण मुंबईमध्ये, मग फोर्टमध्ये असेल, भुलेश्वरला असेल, आणि सर्वाधिक कारवाई ही दादरमध्ये केली जाते। त्या ठिकाणी बोरिवली असेल, जोगेश्वरी असेल, भांडूप असेल, मराठी भागामध्ये जास्त कारवाई केली जाते। ज्या ठिकाणी अख्ख्या फुटपाथ स्टॉल बांधलेत लोकांनी ते चालू झाले, पण दादर सुरू होत नाही। संसदेचा कायदा आहे, 2014 पूर्वीचे जे फेरीवाले आहेत त्यांना नियमित करून घेतलं पाहिजे। हॉकिंग झोन बनवल्या पाहिजेत, शिस्तबद्ध फेरीवाल्यांनी पण शिस्त पाळली पाहिजे। रोहिंग्या, बांगलादेशी, फुटपाथ येऊन वापरणारे परप्रांतीय किंवा रेल्वेचे प्लॅटफॉर्म व्यापणारे परप्रांतीय या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। पण जो कायदा केलेला आहे त्या संदर्भात काय सांगाल? स्टे ऑर्डर आहे तुमच्याकडे? हा, स्टे ऑर्डर आहे। माझं एवढंच म्हणणं आहे, जो फेरीवाल्यांचा कायदा आहे, प्रोटेक्शन ऑफ लाईव्हलीहूड आणि रेग्युलेटिंग वेंडिंग म्हणून, त्या कायद्याची अंमलबजावणी सरकार का नाही करत आहे? कारण का कायदा आहे, कायदा काय आहे तो? कायदा असा आहे, जोपर्यंत तुम्हाला पर्यायी जागा दिली जात नाही तुम्हाला सरकार हुसकावून लावू शकत नाही। तुम्हाला एक पर्यायी जागा देणं गरजेचं आहे। सरकारने BMCने इलेक्शन घेऊन आम्हाला वोट ID देऊन आम्हाला धंदे लावायची परमिशन। मुख्यमंत्र्यांनी विधान भवनात सांगितलं होतं का जे आपले मराठी फेरीवाले त्यांच्यावर पात्र फेरीवाल्यांवर अन्याय होऊ देणार? पात्र फेरीवाल्यांची लिस्ट माझ्याकडे समोर आहे साहेब, बघा 1560 लोकांची लिस्ट आहे। आमचं म्हणणं एवढं आहे, विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांनी सांगितलेलं आहे की पात्र फेरीवाल्यांना बसू द्या, तरी पण पोलीस प्रशासन आम्हाला बसू देत नाही आहे। पोलीस प्रशासन 1200 रुपये फाईन घेऊन जातात। आम्ही त्यांना म्हटलं की आमचं आंदोलनानंतर आम्ही ॲडिशनल CP साहेबांना भेटलेलो, तर त्यांना मी म्हटलेलं साहेब आम्ही गरीब लोक आहोत, गरीब लोकांवर कारवाई करू नका। ते म्हणाले काम BMCचं आहे, पण प्रत्यक्षामध्ये ऑन ग्राउंड पोलीस लोक आमच्यावर कारवाई करतात। आमचं त्यांना एकच म्हणणं आहे, तुमच्या प्रसार माध्यमातून एकच म्हणा की तुम्ही कोणत्या कायद्याला धरून तुम्ही कारवाई करता आमच्याकडे? माझा फळांचा धंदा आहे। माझे वडील मिलमध्ये कामाला होते, बॉम्बे टँक मिलमध्ये जाबर होते। माझ्या वडिलांचं काम गेलं, बदली कामगार होते, महिन्यातून 8 दिवस काम मिळायचं, 22 दिवस घरात राहायचे। त्यावेळी त्यांनी इथे धंदा चालू केला, 1985 सालापासून। तेव्हापासून इथे धंदा करत, माझ्या वडिलांच्या नंतर माझे वडील वारल्यानंतर माझी आई त्या ठिकाणी धंदा लावायला लागली। आई पण माझ्या वडिलांच्या जागेवर कामाला लागली, बदली कामगार, तिलाही काम भेटत नव्हतं। नंतर माझी आई वारल्यानंतर मी स्वतः बदली कामगार म्हणून मिलमध्ये काम केलेलं आहे। माझं वय 55 वर्षाचं आहे, पण मी इथे लहान 8 वर्षाचा होतो, आईबरोबर इथे धंदा करतो 8 वर्षापासून। 7वी नापास आहे मराठी मीडियममधून, तरी पण आम्ही इथे रस्त्यावरती चोऱ्या माऱ्या कोणाचे केले नाही साहेब। मला फक्त एवढं म्हणा, सरकारचं म्हणणं एवढंच आहे की मराठी फेरीवाले नकोच आहेत। तुम्ही मुद्दा मांडता रोहिंग्या, मुस्लिम फेरीवाले, अरे मग हे पोलीस प्रशासन तुमच्याबरोबर आहे, हे करतील ना, हे पळवतील ना, जे अनधिकृत फेरीवाले पळवतील। आम्हाला पळवण्यासाठी तुम्ही एवढा पैसा खर्च करता तर त्यांना पळवण्यासाठी करा ना, आणि स्थानिक फेरीवाल्यांना तुम्ही बसायला द्या। कशा प्रकारे सर्व जे फेरीवाले आहेत ते या ठिकाणी त्यांचा आक्रोश आपण आज जे गुढीपाडवा आहे त्याच दिवशी पाहतोय। सर्वांनी काळे कपडे घातलेले आहे आणि मागच्या 40 दिवसांपासून त्यांनी कोणताही धंदा लावलेला नाहीये, त्यांचा आक्रोश या ठिकाणी आपण बघितला। कॅमेरा पर्सन मंगेश भिसेंसह मी ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई।